बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम जय भीम। अरे गर्व से कहो, शान से कहो, सीना तान के कहो। अरे जय भीम वाले आम्ही दिवाने निळी अमुची शान, जय भीम वाले आम्ही दिवाने निळी अमुची शान। अरे दिल्लीवर ही फडकून दावू आम्ही निळ निशान। अरे रक्तामध्ये भीमराव आमुच्या निळा अमुचा बाणा, आणि भीमरायाची ही सेना सारी भीमसेना भीमसेना भीमसेना। बाबासाहेबांबद्दल बोलायला जावं तर अख्खी रात्र कमी पडेल, पण इतकंच म्हणावंसं वाटतं की जीता हूं बाबा साहब का नाम लेकर, मरने के बाद मेरा क्या होगा। जीता हूं बाबा साहब का नाम लेकर, मरने के बाद मेरा क्या होगा। अरे कफन उठाकर देख लेना, ओठों पे सिर्फ जय भीम का ही नाम होगा, जय भीम का ही नाम होगा। त्या महामानवाला मानवंदना देण्यासाठी मी विनंती करेन महाराष्ट्राचे लाडके गायक शिंदेशाहीचं खणखणीत नाणं आदर्शजी शिंदे यांना। कीर्तिवंत तू जगी दिव्य प्रभारत्न, सफल केले जिद्दीने सारे तू प्रयत्न। तुझी विचारधारा अखंडतेचा नारा, आज मन की घुमे हानिनाद, स्पंदनाची पुकारे बाबासाहेब जिंदाबाद। बाबासाहेब जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, जिंदाबाद 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 जिंदाबाद। शेतकरी कामगार दिन दुबळा तुझ्याच पाठी, महिलांना आवाज दिला सोडवून रूढीच्या काठी। शेतकरी कामगार दिन दुबळा तुझ्याच पाठी, महिलांना आवाज दिला सोडवून रूढीच्या गाठी। नदी जोड पाण्याच्या योजनासाठी, रुपयाच्या प्रश्नांचे सारे उत्तर तुझ्याच हाती। नव्या दिशेचा आधुनिक भारत तोच आंबेडकरवाद, स्पंदनांची पुकारे बाबासाहेब जिंदाबाद। बाबासाहेब जिंदाबाद, बाबासाहेब जिंदाबाद, बाबासाहेब
सत्याग्रही दर्जेदार भाषण हे तुझ्याच ओठी संपविण्या जातीवादाला लाभलीस ज्ञानाची कसोटी सत्याग्रही दर्जेदार भाषण हे तुझ्याच ओठी संपविण्या जातीवादाला लाभलीस ज्ञानाची कसोटी भाव सदा बुद्धाची जोडतो नाती मानवतेसाठी लढा शिकविते संघर्षासाठी ओढतो अविरत प्रगतीचा हारत बुद्धीशी साधुनी संवाद स्पंदनाची पुकारे बाबासाहेब जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद बाबासाहेब जिंदाबाद मित्रांनो, माझं नवीन गाणं मागच्याच महिन्यात मी रिलीज केलं. थोडा उशीरच झाला मला रिलीज करायला, पण तो विषय माझ्या खूप जवळचा होता. खूप दिवस खूप वर्ष माझ्या ते मनात सुरू होतं. कारण या संगीत क्षेत्रात जसा जसा मी वयाने पण मोठा होत होतो, तसा एक्सपिरियन्सने पण मोठा होत होतो. तुम्हा सर्वांच्या प्रेमामुळे कलेत पण मी पुढे चाललो होतो. भरपूर गाणी गात होतो. तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संगीतकार किंवा कवी सगळे माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होते. आणि मग कुठेतरी आमचं ठरायचं की हो, मी तुमचं गाणं गाईन. आणि मग मुंबईत यायचे गाणं रेकॉर्ड करायला. मी सत्य परिस्थिती सांगतोय मित्रांनो. आणि मुंबईत आल्यावर गाणं रेकॉर्ड व्हायचं आमचं. आणि मी निघायच्या वेळेस गाडीत बसताना मला येऊन ते म्हणायचे, खूप वेळा असं झालं की दादा, मी पण जय भीमवाला आहे. मी म्हणायचो त्यांना की अरे, मला आधीच भेटल्या भेटल्या जय भीम का नाही म्हणालास तू? मी तिथे जय भीम घातला असता तुला. आता कशाला जाताना? असं एकदा झालं, दोनदा झालं, असं खूप वेळा होत होतं. तर माझ्या मनात ते कुठेतरी सगळे म्हणायचे, दादा मी पण जय भीमवाला आहे, दादा मी पण जय भीमवाला आहे. तर जय भीमवाला हे माझ्या लक्षात राहिलं होतं. आणि मग एका टीव्ही चॅनलवरती माझ्या कार्यक्रमात मी म्हटलं होतं की मला गर्व आहे, मी जय भीमवाला आहे. यात त्या सगळ्या कलाकारांना माझं सांगणं, यात घाबरायची भ्यायची काहीच गरज नाही. बिंदास म्हणा. कोण म्हणतं मी याचा कार्यकर्ता आहे, कोण म्हणतं मी त्याचा कार्यकर्ता आहे, मी या पक्षाचा, मी त्या पक्षाचा. अरे तुम्ही जय भीमवाले म्हणायला काय भीता मग? तर तो विषय माझ्या मनात होता. आणि त्याच्यावरती माझा मित्र तेजस आणि माझ्या भावानी एक अप्रतिम गाणं लिहिलं. ते मी गेल्या वर्षी रिलीज केलं होतं, गेल्या महिन्यात. तर ते गाणं आपल्यासमोर मी सादर करतो आता. नवीन गाणं माझं.
हो हे माझा पॅटर्न वेगळा लय भारी, माझा पॅटर्न वेगळा लय भारी, भीमा तुझ्यामुळं दुनियादारी, माझा पॅटर्न वेगळा लय भारी, भीमा तुझ्यामुळं दुनियादारी, तूच गुरु माझा, माझा तू वाली, तू होता निर्भीड बाण करारी, अरे वाटे अभिमान आज स्वाभिमान, वाटे अभिमान आज स्वाभिमान, तो डाग तू पुसल्याचा, One, two, three, go! पहिल्यांदाच हे गाणं स्टेजवर गातोय, अख्ख्या महाराष्ट्रभर कार्यक्रम करत फिरत होतो, पण विचार केला होता पहिल्यांदा हे बीड मध्येच गाईन मी गाणं. माझा पॅटर्न वेगळा लय भारी, भीमा तुझ्यामुळं दुनियादारी, माझा पॅटर्न वेगळा लय भारी, भीमा तुझ्यामुळं दुनियादारी, तूच गुरु माझा, माझा तू वाली, तू होता निर्भीड बाण करारी, वाटे अभिमान आज स्वाभिमान, वाटे अभिमान आज स्वाभिमान, तो डाग तू पुसल्याचा, गर्व आहे गर्व आहे गर्व आहे मला मी जय भीम बाला असल्याचा, गर्व आहे मला मी जय भीम बाला असल्याचा, गर्व आहे मला मी जय भीम बाला असल्याचा, गर्व आहे मला मी जय भीम बाला असल्याचा. तुझा आवाज होऊन फिरतो, अरे नाही थकत मी, छाती ठोकून जय भीम करतो, अरे नाही वाकत मी, फुले शाहू नसा नसात, लघुची मनगटात, अरे छत्रपती शिवशंभू राजे, माझ्या रगा रगात संविधानातून होई आभास, संविधानातून होई आभास, तू सोबत असल्याचा गर्व आहे गर्व आहे गर्व आहे मला मी जय भीम बाला असल्याचा, गर्व आहे मला मी जय भीम बाला असल्याचा, गर्व आहे मला मी जय भीम बाला असल्याचा, गर्व
ममतेचा बाबा असा ओढत राहीन मी माताची जाई रमा भीमाई सावित्री सांगत राहीन अखेरच्या त्या श्वासातून एकानं तुझंच गाईन शिल्पकार तो होऊन गेला शिल्पकार असा होऊन गेला आदर्श या जगण्याचा गर्व आहे गर्व आहे गर्व आहे मला मी जय भीमबाला असल्याचा गर्व आहे मला मी जय भीमबाला असल्याचा गर्व आहे मला मी जय भीमवाला 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 असल्याचा मित्रांनो एक नवीन विषय महाराष्ट्रभर फिरत असताना एक सर्व कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती आणि सर्व सामान्य गोरगरिबांच्या चेहऱ्यावरती सगळ्यांना मी भेटत असतो सगळे भेटायला येत असतात सगळ्यांची चिंता हीच आहे दादा संविधानावरती एक गाणं होऊ जाऊ द्या संविधानावरती एक गाणं झालं पाहिजे कारण बीडमध्ये पण आलो मी तर तोच विषय होता सगळ्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती एकच प्रश्न होता की संविधान जर नाही टिकलं तर आपल्यासारख्या सच्च्या कार्यकर्त्याचं काय माझ्या लोकांचं काय माझ्या जनतेचं काय तर त्याच्यावरती एक गाणं व्हायला पाहिजे हे गाणं रेकॉर्डेड नाहीये जे मी आता आपल्या समोर सादर करणार आहे कारण ते मी आता दुपारीच रचलंय माझ्या म्युझिशियन्सला पण माहित नाही असं तुटकं मुटकं मी त्यांना सांगितलं होतं रेकॉर्ड करून पाठवलं तर या विषयावरती हे गाणं अख्ख्या जगभर आपल्या भारतभर हा चिंतेचा विषय झालाय कारण मित्रांनो मी आज आपल्यासमोर उभा आहे तर फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे उभा आहे त्यांच्या संविधानामुळे उभा आहे कारण त्यांनी जर माणसात माणूस म्हणून आपल्याला आणलं नसतं तर आपण अजूनही तिथेच असतो तर तो विषय मी या गाण्यात मांडण्याचा प्रयत्न केलाय
लक्ष असावं, कारण मला माहिती आहे माझा भाऊ आपला सर्वांचा लाडका भैया हा संविधान रक्षक आहे. संविधानावर पुढे जाणारा, बाबासाहेबांच्या विचारांवर चालणारा एक कार्यकर्ता आहे. तर सगळ्यांच्या मनातली भावना मी या गाण्यात मांडण्याचा प्रयत्न केलाय. ऐकूया आपण. बाबासाहेबांचं संविधान आहे, त्यामुळे लोकशाही आहे मित्रांनो. ती उंची नका मोजू आभाळाच्या पुढे होता, तो वेग नका मोजू वादळाच्या पुढे होता. जग चालले हे किरण काळाच्या मागे मागे, भीम एकमेव जगात काळाच्या पुढे होता. भीमजी ने हमें बलवान बना डाला है, ओ भीमजी ने हमें बलवान बना डाला है. हटा ना पाए ऐसी चट्टान बना डाला है. अरे भीम जी के संविधान का करिश्मा तो देखो यारो, एक चाय बेचने वाले को पंतप्रधान बना डाला है. बाबासाहेबांच्या संविधानामुळे मित्रांनो, चला उठा लढायाची वेळ आता आली. चला चला उठा लढायाची वेळ आता आली. वैरी पुन्हा उभा झाला, पाडा त्याला खाली. जागवा तो स्वाभिमान, अरे उंचवा रे आपली मान. जागवा तो स्वाभिमान, उंचवा रे आपली मान. हीच आहे आणबान शान, हीच आहे आणबान शान. गेला तर जाऊ द्या आपला प्राण. गेला तर जाऊ द्या आपला प्राण. चला उठा लढायाची वेळ आता आली. वैरी पुन्हा उभा झाला, भैया पाडा त्याला खाली. जागवा तो स्वाभिमान, उंचवा रे आपली मान. हीच आहे आणबान शान. गेला तर जाऊ द्या आपला प्राण, पण वाचवा संविधान. गेला तर जाऊ द्या आपला प्राण, पण वाचवा संविधान. स्वाभिमान, उंच वारे
स्वाभिमान जागवा तो स्वाभिमान उंच वारे आपली मान हीच आहे आणबान शान गेला तर जाऊ द्या आपला प्राण पण वाचवा संविधान गेला तर जाऊ द्या आपला प्राण पण वाचवा संविधान गेला तर जाऊ द्या आपला प्राण पण वाचवा संविधान गेला तर जाऊ द्या आपला प्राण पण वाचवा संविधान स्वाभिमाचे वाघ तुम्ही बसला जर थंड आया बहिणींची हे काढतील खिंड गावागावामध्ये खैरलांची ती होईल काढलेला माठ झाडू बघा पुन्हा येईल हसण्या बोलण्यावर बंदी पुन्हा येईल पाण्याविना तडपून प्राण पुन्हा जाईल सावलीचा पुन्हा अरे सावलीचा पुन्हा यांना होईल विटाळ उघडा डोळे बघा तुम्ही हे मनूच जाळ अरे विसरू नका ठेवा भान स्वाभिमाने दिलं दान विसरू नका ठेवा भान स्वाभिमान दिलं दान हीच आहे आणबान शान गेला तर जाऊ द्या आपला प्राण पण वाचवा संविधान गेला तर जाऊ द्या आपला प्राण पण वाचवा संविधान गेला तर जाऊ द्या आपला प्राण पण वाचवा संविधान गेला तर जाऊ द्या आपला प्राण पण वाचवा संविधान संविधानाने काय काय दिलंय मित्रांनो आज आपण जे आहोत हे संविधानामुळे स्त्री पुरुष हक्क सारे समान केले माणसाला माणसात भीमाने नेले आज मोठे पद भीमामुळेच आज मोठे पद भीमामुळेच तुला लोकशाहीने मताचा हक्क तुला दिला निळा झेंडा हाती घेऊ लढूया लढाई किल्ला पुन्हा जिंकूया रे करूया चढाई पुन्हा वाचवा आता भीम येणे नाही एक एक साथ यारे लढूया लढाई घटनेचे पान पान हाक देते ठेवा जाण घटनेचे पान पान हाक देते ठेवा जाण हीच आहे हीच आहे हीच आहे आणबान शान भैया प्लीज या घटनेचे पान पान हाक देते ठेवा जाण आणि मला पूर्ण विश्वास आहे की आपल्यासोबत भैया आहे घटनेचे पान पान हाक देते ठेवा जाण हीच आहे आणबान शान गेला तर जाऊ द्या आपला प्राण पण वाचवा संविधान गेला तर जाऊ द्या आपला प्राण पण वाचवा संविधान गेला तर जाऊ द्या आपला प्राण पण वाचवा संविधान गेला तर जाऊ द्या आपला प्राण पण वाचवा संविधान अरे चला उठा लढायाची वेळ आता आली वैरी पुन्हा उभा झाला पाडा त्याला खाली
आहे आन बान जान गेला तर जाऊ द्या आपला प्राण पण वाचवा संविधान गेला तर जाऊ द्या आपला प्राण पण वाचवा संविधान गेला तर जाऊ द्या आपला प्राण पण वाचवा संविधान गेला तर जाऊ द्या आपला प्राण पण वाचवा संविधान गेला तर जाऊ द्या आपला प्राण पण वाचवा संविधान गेला तर जाऊ द्या आपला प्राण पण वाचवा पण वाचवा संविधान जरा जोरदार जोरदार टाळ्या महाराष्ट्राचे लाडके गायक आदर्शजी शिंदे यांच्यासाठी व्हायला हव्यात. मी संदीप भैयांना विनंती करेन की आपण कृपया पुन्हा एकदा या विचारपीठावर यावं. आपल्या बीडमधील कृतिशील गतिशील आणि प्रगतिशील नेतृत्व सर्वांचे लाडके कार्यसम्राट आमदार आदरणीय संदीप भैया क्षीरसागर संविधान रक्षक संदीप भैया क्षीरसागर यांचं जरा जोरदार टाळ्यांनी आपण या ठिकाणी स्वागत करूयात. मी विनंती करेन सर आपण 2 शब्द या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं. आपल्या सर्वांना जय भीम. सर्वात आधी सर्व महामानवांना वंदन करतो. आदरजी, दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि क्रांतीसूर्य ज्योतिबा फुले यांची जयंती आम्ही सण म्हणून साजरी करतो. आपण प्रत्येक वेळेस बीडला आल्यानंतर आमच्या कार्यक्रमाचा बीडचा उल्लेख करतात की अशी गर्दी आपल्याला कुठं दिसत नाही. हे निळं वादळ, हे निळे फेटे कुठं दिसत नाही. पण आम्ही गेल्या 8-10 वर्षापासून जयंती काढतो. आमचे सर्व सहकारी आम्ही तो उपस्थित राहतो. सहकुटुंब, माझ्या पत्नी आज इथं आहेत, सर्व कुटुंब माझे इथं सोबत आहेत. त्याच्यामुळे या विश्वासाने या सर्व आशीर्वाद द्यायसाठी माझ्यासाठी इथं येतात. या मायमाऊलीने माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला आशीर्वाद दिले. बाबासाहेबांच्या घटनेमुळं आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळे मी आमदार झालो, ह्याची जाणीव मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत मी ठेवेल. आता इथं बोलताना आदरजी, मी आपला खूप मोठा फॅन आहे. आपले सगळे गाणे चांगले, पण आजचं जे आपण गाणं गायलं की वाचवा संविधान, हे माझ्यातलं सगळ्यात आवडतं गाणं आपलं आहे. आज हे गाणं ऐकून खूप मजा आली. आजच्या परिस्थितीमध्ये ज्या प्रकारच्या घटना होतात, महापुरुषांबद्दल अपशब्द वापरतात, विटंबना होती. आज सुद्धा क्रांतीसूर्य ज्योतिबा फुलेंच्या अंगावरती, त्यांच्या पुतळ्यावरती शाई टाकली. हे प्रकार एकदम चुकीचे आहेत. त्याचा मी पूर्णपणे निषेध करतो. संविधानाबद्दल सुद्धा इथं सर्वजण बोलतात आहे, पण तुमच्यातलाच एक मी भीम सैनिक आहे. आणि आपण ज्या आशीर्वादामुळे आणि संविधानामुळे मला आमदार केलंय, आपण काळजी करू नका. आपल्या आशीर्वादामुळे हे सर्व भीम सैनिक आणि ह्यांच्यामधलाच एक मी भीम सैनिक आहे. शेवटपर्यंत या संविधानाला धक्का लागून देणार नाही, एवढंच या ठिकाणी आपण एक आमदार म्हणून मला दिलं. शेवटच्या श्वासापर्यंत मी प्रयत्न करेल, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. आणि आदरजी, आपण नेहमी कार्यक्रमाला माझ्याकडे येतात. एक परिवारातला आपण सदस्य म्हणून आपण वावरतो आदरजी. नक्कीच. म्हणजे एक भीम जयंती आल्यानंतर मला जरी फोन उशीर झाला तर आदरजी आपला फोन मला आवर्जून येतो की संदीप भाई आपल्याला कार्यक्रम कधी ठेवायचा आहे. खऱ्या अर्थाने ह्या सणाची वाट सर्व मतदारसंघ पूर्ण जिल्हा बघतं. मी आपली आणि आपल्या सर्व कलाकार, सर्व टीमचं मी आभार मानतो की प्रत्येक वर्षी ही भीम जयंती हा सण साजरा करण्यासाठी तुम्ही आमच्या जिल्ह्यामध्ये येतात. त्याबद्दल आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद संदीप भैया.
सगळ्यांचं आवडतं गाणं आता मी सादर करणार आहे. भीम जी के विचारों के हम किरदार हो गए. भीम जी के विचारों के हम किरदार हो गए. जंगे मैदान में लड़ने वाले शूर सरदार हो गए. अरे दूसरों को कर्जा देने वाले हम साहूकार हो गए. ये सरकार ये इंदु मिल तो कुछ भी नहीं, पूरा हिंदुस्तान खरीदेंगे इतने मालदार हो गए. नव्हतं मिळत पोटाला पोटाला. नव्हतं मिळत पोटाला. नव्हतं मिळत पोटाला. आता कमी नाही नोटाला. पोटाला आता कमी नाही नोटाला. नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला. नव्हतं मिळत पोटाला. आता कमी नाही नोटाला. पोटाला आता कमी नाही नोटाला. नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला. 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 माझ्या भीमाची पुण्याई. माझ्या भीमाची पुण्याई अगदी सोन्याची बोटाला. 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 नव्हतं मिळत पोटाला. आता कमी नाही नोटाला. पोटाला आता कमी नाही नोटाला. नव्हतं मिळत पोटाला आता कमी नाही नोटाला. आता कमी नाही नोटाला. आता कमी नाही नोटाला. माझ्या भीमाची पुण्याई. माझ्या भीमाची पुण्याई अगदी सोन्याची बोटाला. माझ्या भीमाची पुण्याई अगदी सोन्याची बोटाला. माझी पुण्याई अगदी सोन्याची बोटाला. माझ्या भीमाची पुण्याई अगदी सोन्याची बोटाला. या आमच्या पिढ्याने गुलामी साहिली. 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 ती कित्येक जीवनभर. ती कित्येक जीवनभर जीवनाची काहिली. ती कित्येक जीवनभर जीवनाची काहिली. ती कित्येक जीवनभर जीवनाची काहिली. लई त्रासलो आम्ही. लई त्रासलो आम्ही. त्या
ओठाला लय तरसलो आम्ही त्या पाण्याच्या घोटाला लय तरसलो आम्ही त्या पाण्याच्या घोटाला त्या पाण्याच्या घोटाला त्या पाण्याच्या घोटाला माझ्या भीमाची पुण्याई माझ्या भीमाची पुण्याई अगदी सोन्याची घोटाला माझ्या भीमाची पुण्याई आता पोरी लावी ती लाली ओठाला आता पोरी लावी ती लाली ओठाला आता पोरी लावी ती लाली ओठाला ती लाली ओठाला ती लाली ओठाला माझ्या भीमाची पुण्याई माझ्या भीमाची पुण्याई अगदी सोन्याची घोटाला माझ्या भीमाची पुण्याई अगदी सोन्याची घोटाला माझ्या भीमाची पुण्याई अगदी सोन्याची बोटाला 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 या माझ्या उजव्या बाजूला ज्या ताई आहेत त्यांना एक विनंती आहे, कृपया जरा मागे सरका, कारण दोन्ही स्क्रीन बंद पडलेल्या आहेत. एक विनंती आहे. अरे उसळच्या रक्ताचा पाडीला प्रभाव काढिली ती पेशवाई केला वर्मी घाव उसळच्या रक्ताचा पाडीला प्रभाव काढिली ती पेशवाई केला वर्मी घाव इतिहासात इतिहासात अजरामर शूर महाराज नाव ये भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव 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 पेशव्यांचा लढा माडू द्या आमची जाण तुमचे राजे आम्ही ठेवा तुम्ही जाण बदले महार काय देता आम्हा सन्मान तुमच्यासाठी लावू आमचा पणास प्राण अहंकाराने 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 चिढला तो पेशव्यांचा बाजीराव ये भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव
गेले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव. भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव. इतिहास घडला लढली स्वाभिमानी जात, स्फूर्ती देय भावांच्या रक्ताचे नात, धडकते संग्रात लढण्यात शिदनात, 1818 साली दिला पेशव्याला मानवंदनेला, मानवंदनेला, मानवंदनेला योद्धाच्या देत माझे भीमराव. ये भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव. भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव गेले भीमा कोरेगाव. उसाळ्याच्या रक्ताचा पाडीला प्रभाव, काढली ती पेशवाई गेल्यावर निघाव. इतिहासात 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 अजरामर शूर महाराज नाव. अरे भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव. भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव गेले 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 भीमा कोरेगाव. चला स्टेजवरची सगळी मंडळी खाली व्हा. हे मागना कुणी पुढाचं आम्ही, मागना कुणी पुढाचं आम्ही. अरे मागना कुणी पुढाचं आम्ही, मागना कुणी पुढाचं आम्ही, मागना कुणी पुढाचं आम्ही. अरे मागना कुणी पुढाचं आम्ही. आलो या साऱ्यांचा भोळा, आलो या साऱ्यांचा भोळा. अरे मागना कुणी पुढंच आम्ही, मागना कुणी पुढंच आम्ही, मागना कुणी पुढंच आम्ही. मागना कुणी पुढंच आम्ही. आलो या साऱ्यांचा भोळा, आम्ही आलो या साऱ्यांचा भोळा. हम जो चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है. हम जय भीम वाले, हम जो चलते हैं तो देखने वालों का दिल मचल जाता है. हम जो ठहरते हैं तो तूफान भी ठहर जाता है. है आउट. काय झालंय? सगळ्यांनी तिकडे त्या कन्सोलच्या बाजूने कोण आहे तिकडे? हुशार. साऊंड बंद होतोय त्यामुळे मित्रा तिकडून बाजूला सरक. अरे मागं ना कुणी पुढंच आम्ही, मागं ना कुणी पुढंच आम्ही, मागं ना कुणी पुढंच आम्ही. आलो या साऱ्यांच्या भोर, आम्ही आलो या
कुणाच्या बापाला ही भीमाची पोर, भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोर, भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोर, भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोर. बाबासाहेबांची लेखणी होती याग, त्याच लेखणीनं केला भाला वाघ. बाबासाहेबांची लेखणी होती याग, त्याच लेखणीनं केला भाला वाघ. आर नाक मुरडुनी, आर बघताय तुम्ही, नाक मुरडुनी बघताय तुम्ही. पडलाय जीवाला घोर, तुमच्या पडलाय जीवाला घोर. अरे भीत नाही कुणाच्या बापालाही, भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोर, भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोर, भीत नाही कुणाच्या बापाला ही भीमाची पोर. हातपाय जोडून आणि मनात जळून, हे हातपाय जोडून आणि मनात जोडून निघायला लागलाय दूर, तुमचा निघायला लागलाय दूर. अरे भीत नाही कुणाच्या बापालाही भीमाची पोर, भीत नाही कुणाच्या भीमाची पोर, भीत नाही कुणाच्या बापाला ही 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 भीमाची पोर. बोला विश्वरत्न विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. जय भीम, जय भीम. अरे एकच साहेब, अरे एकच साहेब. मित्र हो, आपण बाबासाहेबांची लेकरं आहोत. बाबासाहेबांनी हा कायदा निर्माण केला आणि त्या कायद्याचं आपण सारेजण या ठिकाणी पालन करणार आहोत. आणि अगदी शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येकाने आपापल्या घरी निघायचं आहे. महिलांना प्रथम जाण्याचा आपण मार्ग दाखवायचा आहे आणि तदनंतर पुरुषांनी मार्गक्रमण करायचंय. आपणा सर्वांचं या ठिकाणी आदर्श शिंदे आणि टीमच्या वतीने मी लाख लाख आभार मानतो. पुन्हा पुढच्या वर्षी भेटूया. जय भीम. आपण सगळे विनंतीला मान देऊन आलात त्याबद्दल सर्वांचे आभार. माननीय श्री संदीप भैया क्षीरसागर यांच्यातर्फे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, महात्मा ज्योतिबा फुलेंचा, साहित्य रत्न अण्णाभाऊ साठेंचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बोलो रे बोलो, हिम्मत से बोलो, ताकत से बोलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराज की, क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंचा, अण्णाभाऊ साठेंचा. धन्यवाद. या ठिकाणी सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी एक छोटी मुलगी हरवलेली आहे.
ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद. या ठिकाणी आलेल्या सर्वांना महत्त्वाची विनंती आणि सूचना आहे. जात असताना आपण सर्वांनी शिस्तीमध्ये जायचं आहे. आधी सर्वप्रथम महिलांना आपण जाण्यासाठी आपण सर्वांनी कृपया महिलांना जाण्यासाठी अगोदर जागा करून द्यायची आहे. आपण सर्वांनी अतिशय उत्साहामध्ये महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय सर्वांनी कृपया सहकार्य केलं त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि खास करून महिलांना विनंती आहे, आपले पर्स, मोबाईल, दागदागिने, पुरुष बांधवांना विनंती, आपले पॉकेट, पैसे सर्वांनी सांभाळायचेत. आपले मोबाईल असतील ते सर्वांनी सांभाळायचेत. या ठिकाणी जात असताना सर्वांनी शिस्तीमध्ये जायचंय. हा अतिशय आनंदामध्ये पार पडलेला महाराष्ट्राचे लाडके लोकप्रिय गायक माननीय आनंदजी शिंदे, क्षमा करा, आदर्शजी शिंदे साहेब यांचा हा अतिशय आनंददायी कार्यक्रम या ठिकाणी आपण सर्वांनी त्याचा आनंद घेतला त्याबद्दल सर्वांच्या मनापासून मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. दादांनो, जात असताना जाता जाता आपल्या सर्वांना एक जय भीम करतो. आपण आदर्शजी शिंदे साहेबांनी आपल्या गीतामध्ये सांगितलं, आपल्या श्वासामध्ये भीम आहे, आपल्या घासामध्ये भीम आहे. याच्यावरती मला एक शेर या ठिकाणी आठवतो, तो असा: भाजीत भीम आहे, रोटीत भीम आहे, भाजीत भीम आहे, रोटीत भीम आहे, अरे लाकात काय म्हणता, कोटीत भीम आहे. अशा आमच्या सर्व आमच्या भीम बांधवांचं, आमच्या भीमसैनिकांचं या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी मनापासून पुनश्च एकदा ऋण व्यक्त करतो. आपण आलात आणि हा कार्यक्रमाला अर्थात या भीमजयंती उत्सव समितीच्या या कार्यक्रमाला आपण अतिशय मोठा प्रतिसाद दिला. बीडचे लोकप्रिय आमदार सन्माननीय संदीप भैया क्षीरसागर साहेबांच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण आलात. आपल्या याबद्दल मनापासून मी सर्वांचे ऋण व्यक्त करतो. आणि आपण सर्वांनी जात असताना शिस्तीमध्ये जावं एवढीच एक भावना या निमित्तानं मी व्यक्त करतो. आणि मी आपल्या सर्वांचं या निमित्तानं स्वागत करून मी निवेदक सचिन जगताप आपल्या सर्वांचं ऋण व्यक्त करतो. थँक्यू, थँक्यू सो मच. सर्वांना विनंती आहे की आपण सर्व